नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, तब्बल 21 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे. तर त्याचं कारण म्हणजे एमजेओ फेज, मेडन जुलियन ऑन्सलेशन, हा जो फेज हिंदी महासागरावर आलेला आहे आणि तो साधारणपणे अँप्लिट्यूड 2 आणि 3 मध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या काळामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या काळामध्ये सायक्लोजेनेसिस ऍक्टिव्हिटी तयार होतात. म्हणजे चक्रीवादळ, लो प्रेशर, डिप्रेशन, डीप डिप्रेशन तयार होत असतात. तर साधारणपणे सध्या स्थितीला जर बघितलं तर बघा, 21 तारखेला अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप जवळ एक डिप्रेशन त्या ठिकाणी बनलं. ते 21, 22, 23, 24 असं 25 इथे येऊन ओमानकडे जाताना पुन्हा एकदा गुजरातकडे जात आहे. तर त्या काळामध्ये साधारणपणे 25 तारखेपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला. 25, 26, 27 ला जवळपास रोज 100 मिलीमीटर पाऊस हा नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, पालघर, डहाणू, मुंबईच्या आसपास पाऊस पडला. त्यानंतर दुसरीकडे जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये मोन्था नावाचं एक चक्रीवादळ हे साधारणपणे 25 तारखेला या ठिकाणी फॉर्म झालं. तर आता ते 28 तारखेला म्हणजे आज रात्री साधारणपणे काकीनाडाच्या आसपास लँडफॉल होण्याची शक्यता आहे आज रात्री. नंतर त्याची जी काही मुवमेंट आहे ती उत्तर भारताकडे दिसते. तर साधारणपणे विदर्भापर्यंत 30 तारखेला येणार ते. त्यावेळेस मात्र विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या भागात 30 तारखेला जोरदार पाऊस होणार. त्यानंतर ते बिहारकडे टर्न मारताना या ठिकाणी दिसतं आणि जाऊन नंतर ते बांगलादेशकडे जाते. साधारणपणे ह्या दोन सिस्टीमच्या प्रभावामुळे आपल्याकडे त्या ठिकाणी पाऊस हा दिसतो. आणि पुढील काळामध्ये साधारणपणे बघा पाऊस कसा आहे. तर आज 28 तारीख, 28, 29, 30 आणि 31 तारखेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात सध्या आज कमी परिस्थिती असली तरी मोन्था चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 29, 30 नंतर 29, 30, 1, 2 पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर ही सिस्टम, हे डिप्रेशन साधारणपणे ह्याच ठिकाणी रेंगाळताना दिसतं. त्यामुळे 28, 29, 30, 31, 1, 2, 3, 4 नोव्हेंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या भागात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. तरी शेतकरी वर्गांनी सर्व त्या ठिकाणी पिकाची काळजी घ्यायची आहे. बऱ्याच भागात कापसाची वेचणी चालू आहे. तर त्या ठिकाणी कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाशिक विभागामध्ये आणि सांगली विभागामध्ये द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 50% नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे. एकतर मे महिन्यातील पावसामुळे आधीच खरड ज्या छाटण्या होत्या त्याला इम्पॅक्ट झाला. त्याच्यामुळे द्राक्ष बाग कमी निघाले होते आणि त्याच्या संदर्भात आज जे काही हा जो पाऊस झाला, पोंग्यात आणि फुलोऱ्यात पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. दुसऱ्या विभागामध्ये ज्या ठिकाणी मका आणि सोयाबीन आहे तर पावसाची शक्यता ही पुढल्या 4 दिवस असल्यामुळे ते जसे पावसात उभे असेल तसेच राहू द्या. सोंगणी केल्यानंतर रोजच पाऊस येतो त्यामुळे ते खराब होण्याचे चान्सेस जास्त आहे. 4 तारखेनंतर मका, सोयाबीन हे हार्वेस्टिंग त्या ठिकाणी काढणी करू शकता शेतकरी वर्ग. आणि इतर भागात जे काही भाजीपाला पिकं आहे त्या पिकांना व्यवस्थित टोमॅटो, शिमला मिरची किंवा इतर वेलवर्गीय भाजीपाला असेल त्याला व्यवस्थित बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचे स्प्रे देऊन कामाचं नियोजन त्या ठिकाणी करा. त्यामुळे हा अंदाज साधारणपणे 5 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाच्या शक्यता आपल्याला दिसतात. त्यानंतर 6 नोव्हेंबर नंतर अंशतः ढगाळ वातावरण जर राहिलं तर 10 नोव्हेंबर नंतर थंडीची शक्यता त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते. हा अंदाज सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायचा आहे आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचं आहे. धन्यवाद.